पहिल्यापासूनच तो सरळ स्वभावाचा, लाजाळू, थोडासा बावळट सुद्धा. लहानपणी त्याची भावंड त्याच्या वाटेचा खाऊ खाऊन टाकत. कब्बशी फोडल्याबद्दल किंवा दूध सांडल्याबद्दल शिक्षा होई ती मात्र नेमकी त्यालाच. त्याचा दोष एकच होता, त्याला झडझडून प्रतिकार करता येत नसे, स्वतःची बाजू मांडता येत नसे. शाळेत असताना शिक्षकांना वयाचे गट्टे न्यायला आणायला तो उपयोगी पडायचा. पण कौतुक व्हायचं मात्र इतर मुलांचं. अभ्यासात आणि ग्राउंडवर चमकायची वेगळीच मुलं. तो आपल्या मागच्या बाकावर बसून असायचा. यथाशक्ती यथामती अभ्यास करायचा. त्याची आई तशी वस्तात बाई. महिला मंडळात जाऊन टमाटमा बोलायची. त्याचे भाऊ बॅडमिंटन खेळायचे, टेबल टेनिस खेळायचे. बहिणी नट्टापट्टा करून हिंडायच्या, चार चौघीत उठून दिसायच्या. तो एकटा एकटा राहायचा, कमी बोलायचा, अधूनमधून वाचन करायचा, आपल्याच तंद्रीत असायचा. मॅट्रिक पास होऊन तो कॉलेजला गेला. त्याला हिरो होणं जमलं नाही, मुलींना छेडणं जमलं नाही. उलट मुलीच त्याची टिंगल करायच्या. तो सर्वात रमला कॉलेजच्या मॅगझिनचं काम करताना. त्याने मनापासून मॅगझिनचं काम केलं, नवीन कल्पना सुचवल्या, स्वतःही एक हळुवारपणे कथा लिहिली. लिहिताना तो बेभान झाला, जगाला विसरला. त्याची तरल संवेदनक्षम कथा एक दोघा प्राध्यापकांव्यतिरिक्त कुणालाच समजली नाही. बाकीच्यांना भडक बेगडी कथा भाव खाऊन गेल्या. त्याला त्याचं वाईटही वाटलं नाही. मागे हसला. पडण्याची त्याला आता सवयच झाली होती. तो BA झाला. एका ऑफिसमध्ये कारकुनी करायला लागला. तिथेही तो उपेक्षित बनला, चेष्टेचा विषय ठरला. असेच काही दिवस गेले. एका प्रसिद्ध मासिकाने दिलेली कथा स्पर्धेची जाहिरात त्यांनी पाहिली. एक कथा कल्पना त्याच्याजवळ होती. 8 दिवस खपून, स्वतःला विसरून, पुन्हा पुन्हा लिहून फाडून, शब्दाशब्दांची चिकित्सा करून त्याने ती कथा लिहिली. मनासारखी उतरल्यानंतर त्याने ती कथा स्पर्धेसाठी पाठवून दिली. 2 महिन्यांनंतर त्याला एक पत्र आलं. पत्र वाचताना त्याच्या काळजाचे ठोके चुकले. पत्र धरलेला हात थरथरू लागला.